इंग्लंड संघाचा पराभव करत भारताने टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। रविवारी 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये जेतेपदासाठी अंतिम सामना खेळवला जाणार आहे। तर यासाठी मुंबई, पुणे अशा विविध भागातून क्रिकेटप्रेमी आणि पर्यटक अहमदाबादला जाण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अहमदाबाद आणि पुणे ते अहमदाबाद अशा 4 विशेष सुपरफास्ट गाड्या चालवणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। यातल्या 2 गाड्यांना जरी बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा येथे थांबा देण्यात आला असला तरी 2 गाड्यांना वसईतही थांबा देण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही जर उद्याचा टी20 विश्वचषक स्पर्धेचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी अहमदाबादला जाण्याच्या तयारीत असला तर CSMT किंवा बोरिवलीला न जाता थेट वसईतूनच तुम्हाला पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये चढता येणार आहे। या गाड्यांमधून करता येणारा प्रवास आपण पाहूयात। अहमदाबाद CSMT सुपरफास्ट AC स्पेशल 01154/01153 गाडी क्रमांक 01154। अहमदाबादवरून सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:55 CSMTला पोहोचेल। गाडी क्रमांक 01153 CSMTवरून शनिवारी 7 मार्च 2026 रोजी रात्री 22:05 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:40 अहमदाबादला पोहोचेल। थांबे पाहूयात। वडोदरा, सुरत, वसई रोड, ठाणे आणि दादर। डब्यांचे स्वरूप AC 3 टायर इकॉनॉमी। अहमदाबाद पुणे सुपरफास्ट स्पेशल 01418 किंवा 01417 गाडी क्रमांक 01418 अहमदाबादवरून सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी पहाटे 2 वाजता सुटेल आणि दुपारी 12:10 पुण्याला पोहोचेल। गाडी क्रमांक 01417 पुण्यावरून शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 17:30 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 अहमदाबादला पोहोचेल। थांबे पाहूयात। वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण आणि लोणावळा। डब्यांचे स्वरूप AC 2 टियर, AC 3 टियर, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास असे करता येईल। या गाड्यांसाठी तिकिटे कशा पद्धतीने बुक करता येईल ते देखील पाहूयात। 7 मार्चपासून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे। यासाठी प्रत्यक्ष तिकीट घरात जाऊन तिकीट बुक करता येईल किंवा रेल्वेच्या अधिकृत IRCTC या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन तिकीट बुक करता येईल।